बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडतोय आणि अशा थंडगार वातावरणात एक कप गरमागरम मसाला चहा मिळाला तर क्या बात है. आज आपण घरीच बनवणार आहोत असा परफेक्ट चहा मसाला, जो तयार करून ठेवला तर 6 महिन्यापर्यंत ताजा राहतो. पूर्ण मोजमापासह आणि अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला आपण तयार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी घेतले आहेत 2 चमचे काळी मिरी, 1 चमचा लवंग घेतलेले आहे. इथे घेतली आहे दालचिनी. दालचिनीचे साधारणतः 6 ते 7 तुकडे घेतलेले आहेत. हे तुकडे साधारण बोटाच्या 2 पेरा एवढे आहेत. आता घेतली आहे हिरवी वेलची. वेलचीमुळे चहाला छान सुगंध आणि चव येतं. 3 चमचे हिरवी वेलची घेतली. इथे घेतली आहे अर्धा चमचा बडीशोप. बडीशोप घालणं ऑप्शनल आहे. तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण यामुळे चहाला छान चव येते. घेतली आहे 3 ते 4 इंच सुंठ आणि अर्धे जायफळ. आता घालणार आहोत आपण एक सिक्रेट मसाला, जावित्री. जावित्रीच फक्त 1 ते 2 पाने घातलेत, त्यामुळे मसाल्याला खूप छान सुगंध आणि खास चव येते. एकदा हा मसाला नक्की ट्राय करून बघा. हे सर्व मसाले आपण एकत्र घेणार आहोत. मी हे मसाले भाजून घेतले नाहीत, कारण भाजल्यानंतर काही मसाल्यांचा स्वाद थोडा बदलू शकतो. त्यामुळे हे मसाले आपण डायरेक्ट वाटून घेणार आहोत. सुंठ आणि जायफळ थोडं खलबत्त्यात कुटून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक होण्यास सोपं जाईल. आता सर्व मसाले मिक्सरमध्ये घेऊन एकदम बारीक पावडर करून घ्या. बघा, आपला सुगंधी चहा मसाला तयार झाला आहे. हा मसाला नेहमी कोरड्या आणि स्वच्छ काचेच्या भरणीत भरून ठेवा. हवाबंद भरणीत ठेवला तर 6 महिन्यापर्यंत ताजा राहतो. खूप छान सुगंध येतोय. आता याच मसाल्यापासून आपण मस्त असा मसाला चहा बनवून घेऊया. चहा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेतलं आहे. पाणी चांगलं उकळून घेऊया. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालूया. तुम्ही नेहमी वापरता ती कोणतीही चहा पावडर घालू शकता. मला चहा गोड आवडतो, म्हणून मी 1.5 चमचा साखर घातली आहे. हे टेबलस्पूनचं माप आहे. आता चहा छान उकळला, त्यामध्ये 1 कप दूध घालूया. 1 कप पाणी आणि 1 कप दूध घातल्यानंतर साधारणतः 1.5 ते पावणे 2 कप चहा तयार होतो. आता शेवटी घालूया आपला तयार केलेला चहा मसाला. पाव चमचा मसाला घालायचा आहे. एका कपाला पाव चमचा किंवा पेक्षा कमीही घालू शकता. मसाला घातल्यानंतर चहा 2 मिनिटे छान उकळून घ्या, म्हणजे मसाल्याचा पूर्ण सुगंध आणि चव चहामध्ये उतरते. बघा, तयार आहे आपला वाफळता सुगंधी मसाला चहा. चहा आपण आता गाळून घेऊया. घरभर दरवळणारा चहाचा सुगंध, बाहेर पाऊस आणि हातातला गरमागरम चहाचा कप, याची मजाच वेगळी असते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.